नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बुद्धिमत्ता चाचणीवरील सराव प्रश्न संच, जे की पोलीस भरतीमध्ये अत्यंत उपयोगाचा असेल. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला. एक साधू शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेला आहे, तर त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? सर्वप्रथम आपल्याला दिशा माहिती आहेत, जशा की ही उत्तर असते, ही दक्षिण, ही पूर्व आणि ही पश्चिम. सरळ जर आपण पश्चिमेकडे तोंड करून उभं राहिलो तर ही बाजू आपली डावी असते आणि ही उत्तरेकडील उजवी असते. म्हणजेच साधू जर सरळ उभा राहिला असता तर त्याची जी डाव्या हाताची बाजू ही दक्षिण राहिली असती, पण तो शीर्षासन करीत आहे. म्हणजेच तो शीर्षासन म्हणजेच डोक्यावर उभा आहे तो असा. म्हणून शीर्षासन करत असताना सर्व जे दिशा आहेत त्या उलट्या होतात. म्हणजेच हा उलटा उभा राहणार असा. आणि या साधूची जी डाव्या हाताची जी दिशा असेल तर ती दिशा ही उत्तर असेल. कोणती दिशा असेल? उत्तर, कारण की ही डाव्या हाताला येईल आणि ही उजव्या हाताला जाईल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. पुढील मालिका पूर्ण करा. म्हणजेच आपल्याला एक मालिका दिलेली आहे, तर ती पूर्ण करायची आहे. तर अशा प्रकारामध्ये आपण कशा पद्धतीने सॉल्व केलं पाहिजे ते तुम्हाला आता आपण सांगणार आहोत. तर मालिका लिहून घेऊया. सर्वप्रथम ए रिकामी जागा, बी, ए रिकामी जागा, बी, बी रिकामी जागा, ए, बी रिकामी जागा, ए. सर्वप्रथम हे जेवढे पण अंक आहेत ते मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे हे किती आहेत? 12. म्हणजे ज्या 12चे कमीत कमी भाग पाडायचे. म्हणजेच आपण याला 4 न गुणणार, कारण की 4चा भाग करणार आपण यांचा. म्हणजे 3 भाग पडतील. किती भाग पडतील? 3. म्हणजेच 1 2 3 आणि हा 4 हा झाला 1. 1 2 3 आणि हा 4 हा झाला 1 भाग आणि हा तिसरा भाग. इथून आपल्या एक लक्षात येईल की ए झाल्यानंतर बी असते. म्हणजेच आपल्या इथं काय होईल? इथं बी येणार. म्हणजेच आपल्याकडे बी आला. त्यानंतर 2 वेळेस बी राहणार. म्हणजे बी झाल्यावर बी आणि नंतर ए येणार. म्हणजेच इथं 2 बी आहे, म्हणून याच्या आधी काय येणार? ए येणार. म्हणजेच आपल्याकडे ए आला. नंतर 2 वेळेस बी आहे. 2 वेळेस बी झाल्यानंतर इथं आपल्याला दिसत आहे नंतर ए येणार. मग हा आपला ए आला. मग आपण इथं पुन्हा ए घेणार आणि पुढच्या सिरीजमध्ये ए आहे, बी आहे आणि ए आहे. म्हणजे कोण ॲब्सेंट आहे? तर बी ॲब्सेंट आहे. मग इथं आपण बी घेणार. म्हणजेच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर हे कुठं दिसत आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. प्रश्न तिसरा. ए आणि बी हे दोघे भाऊ आहे. सी ही बी ची बहीण आहे. डी ही ई ची बहीण आहे. ई हा ए चा मुलगा आहे. तर डी चे काका कोण? आपल्याला विचारलेले आहे डी चे काका. तर हा ब्लड रिलेशन मधील या चॅप्टर मधील प्रश्न आहे. तर हे सॉल्व करताना इथं काहीतरी कोडिंग असते. जसे की आपण भावंडे जर असतील तर आपण त्यांच्यासाठी बरोबरचं चिन्ह वापरतो. ठीक आहे. आणि जर दुसरी पिढी असेल, म्हणजेच अपत्य असेल तर आपण त्यांच्यासाठी खाली जाणारी अशी पिढीची लाईन म्हणजेच डाऊन एरो दाखवतो. आणि जर समजा मेल असेल तर आपण एम ने डिनोट करतो आणि फिमेल असेल तर आपण एफ ने डिनोट करतो. जर या ब्लड रिलेशन हा टॉपिक जर तुम्हाला व्यवस्थित बघायचा असेल तर तुम्ही कमेंट करा. मी नक्कीच तुमच्यासाठी ब्लड रिलेशन हा टॉपिक एकदम सविस्तर घेऊन येईल.
तर आपण आता प्रश्न सॉल्व करूया. जसं की आपल्याला सांगितलेलं आहे ए आणि बी हे दोघे भाऊ आहे, म्हणजेच ए आणि बी हे दोघे भाऊ आहे. दोघे भाऊ आहे म्हणजे दोघे पण काय असणार, हे दोघे पण मेल असणार, एवढं मात्र फिक्स आहे. मग सी ही बी ची बहीण आहे, सी ही बी ची बहीण आहे, म्हणजे सी 100% काय आहे तर फिमेल आहे. सी ही बी ची बहीण आहे. ई हा ए चा मुलगा आहे, ई हा ए चा मुलगा आहे, म्हणजेच हा जो इथं मुलगा येईल ई हा ए चा आहे आणि तो मुलगा आहे म्हणून तो मेल आहे. आणि ही जी लाईन आपली एक सुटली, डी ही ई ची बहीण आहे, म्हणजे डी ही कोणाची बहीण आहे तर ई ची बहीण आहे, म्हणजेच ही फिमेल असेल. आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे डी चे काका कोण, तर ही जे डी आहे ईचे काका हे एकच असू शकतात, जे की बी आहे, आणि ते आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहेत. म्हणजेच डी चे काका हे बी आहेत. प्रश्न चौथा, दिलेल्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आपल्याला इथं काय म्हणतात, दिलेल्या मालिकेतील चुकीचे पद. मग आपल्याला दिलेली मालिका जी आहे ती आपण सर्वप्रथम लिहून घेणार. 4, 6, 10, 15, 21, 28 अशा पद्धतीने आपल्याला ही मालिका दिलेली आहे. मग आता आपण याच्यात साधं डिफरन्स काढणार. इथं 2चा डिफरन्स आहे, इथं 4चा डिफरन्स आहे, इथं 5चा डिफरन्स आहे, इथं 6चा डिफरन्स आहे आणि इथं 7चा डिफरन्स आहे. म्हणजेच आपल्याला एक कळलं की इथून इथपर्यंत जी सिरीज जी की आपल्याला एक हे लागायला पाहिजे की सिरीज म्हणजे सिरीजमध्ये आलेली आहे गोष्ट. 4 झाल्यानंतर 5, 5 झाल्यानंतर 6, 6 झाल्यानंतर 7, पण इथं तसं दिसत नाही. म्हणून आपला चुकीचा जो अंक आहे तो 4 आहे. 4च्या ऐवजी इथं जर 3 असते आणि नंतर आपण इथं 3 टाकले असते, तर 3 मध्ये 3 टाकल्यावर इथं 6 बनले असते. 6 मध्ये 4 टाकल्यावर 10, 10त 5 टाकल्यावर 15. ही जी समोर तयार झालेली एक श्रेणी आहे ती चालू राहिली असती जी मालिका. तर म्हणून आपलं इथं चुकीचं पद हे पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 5, मुलाच्या एका रांगेत अमन डावीकडून 15वा आणि विवेक हा उजवीकडून 18वा आहे. गगन हा अमन पासून उजवीकडे 11वा आणि विवेक पासून उजवीकडे 5वा आहे. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? तर आपल्याला या रांगेत एकूण मुले किती असा प्रश्न विचारलेला आहे. तर ते आपण सॉल्व करूया. एका मुलाच्या रांगेत अमन डावीकडून, जे की डावी बाजू ही असते डावी आणि ही उजवी बाजू असते उजवी, म्हणजेच हा डावीकडून अमन जो आहे हा डावीकडून कितवा आहे तर हा 15वा आहे. डावीकडून 15वा आहे. कोण आहे तर अमन आहे. डावीकडून 15वा अमन, जी इकडून इकडे येणारी हे आहे. आणि व विवेक हा उजवीकडून 18वा आहे. मग इकडून इकडे हा विवेक आहे. कोण आहे? विवेक. हा विवेक इकडून इकडे 18वा आहे, म्हणजे ही लाईन इकडून आली इकडे, हा 18वा आहे. गगन हा अमन पासून उजवीकडे 11वा आहे, काही लिंक लागत नाही. आणि विवेक पासून 5वा आहे, म्हणजे विवेक पासून उजवीकडे 5वा म्हणल्यानंतर आपण इथं काय करू शकतो, हा 1, 2, 3, 4 आणि हा 5वा. हा 5वा कोण असेल तर हा गगन असेल, ज्याला आपण जी ने डिनोट करू. कितवी नंबरला आहे तो? 5 नंबरला आहे समजा. आणि हे एक आपल्याला इथं लाईन दिली की अमन पासून 11वा आहे, म्हणजेच इकडे किती झाले तर हे 6 झाले. म्हणजेच इकडे किती असेल, अमन पर्यंत येता हे मधात 5 असतील. म्हणजेच आपल्याला आता असे काढता येईल, एकूण मुले बरोबर हे वाले 15, हे 15, हे मधील 5 अधिक 5
आणि हे 18 बरोबर 15 आणि 5 20 अधिक हे 18 बरोबर 8 आणि हे 2 अधिक 1 3 म्हणजे 38. तर त्या रांगेमध्ये एकूण 38 विद्यार्थी असतील आणि ते पर्याय क्रमांक 3 मध्ये म्हणजेच त्या रांगेत एकूण 38 विद्यार्थी असतील. प्रश्न क्रमांक 6. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. म्हणजे ही एक सिरीज आहे. इथं काय जे काही इथं समजा हे लागेल लिंक, तीच लिंक इथं लागली पाहिजे. अशा पद्धतीने एक सिरीज आहे. आपण बघूया. तर आपल्याला दिलेलं आहे LMQ इज टू म्हणजेच बरोबर MNR आणि तेच आपल्याला इकडच्या याच्यात पण 30 लिंक सेम लागली पाहिजे म्हणून MOJ इज टू म्हणजेच या प्रश्नचिन्हात जागी ती आली पाहिजे. मग आता आपल्याला एक माहिती असायला पाहिजे की आपल्या ABCD मध्ये L चा नंबर हा 12वा आहे, M चा नंबर हा 13वा आहे आणि Q चा नंबर हा 17वा आहे आणि M चा नंबर हा 13वा आहे, N चा 14वा आहे आणि R चा 18वा आहे. तर आपल्याला लगेच कळेल या दोघांमध्ये 1 ची वाढ आहे, या दोघांमध्ये सुद्धा 1 ची वाढ आहे आणि या दोघांमध्ये सुद्धा 1 ची वाढ आहे. म्हणजेच L पासून M पर्यंत जाण्यासाठी 1 ने वाढ झाली, M पासून N पर्यंत जाण्यासाठी 1 ने वाढ झाली आणि Q पासून R पर्यंत जाण्यासाठी सुद्धा 1 ने वाढ झाली. म्हणजेच आपल्याला इथे काय करावं लागेल, तर हा M 13 आहे, O 15 आहे आणि J 10 आहे. यामध्ये 1 ची वाढ केली तर इथं 14 येतो, यामध्ये 1 ची वाढ केली इथं 16 येतो, 10त 1 टाकला तर इथं 11 येतो. म्हणजे 14 नंबरले काय आहे तर N आहे, 16 नंबरला P आहे आणि 11 नंबरला K आहे. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर हे NPK असेल, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसत आहे. प्रश्न 7वा जी की एक पझल आहे. 6 व्यक्तींची ही पझल आहे. यामध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती काय आपण वाचत बसणार नाही. आपण पझल सोडवायला डायरेक्ट सुरू करूया. तर पहिले आपण यामध्ये 6 व्यक्ती बसून घेणार, जे की हे 2 व्यक्ती बसले, ठीक आहे, हे 4 व्यक्ती बसले आणि ही वाले 6 व्यक्ती इथं बसलेले, ठीक आहे. 6 व्यक्ती आपण इथं बसून घेतले. तर आता आपण जी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यावरून पुढील पझल सॉल्व करू. P हा Qच्या समोर बसलेला आहे. कधी पण ज्याला च्या लागलेला आहे तो घ्यायचा. म्हणजेच आपण हा इथं घेणार Q. आता Q इथं घेतल्यानंतर ही त्याची डावी बाजू आणि ही त्याची उजवी बाजू. आणि Qच्या समोर कोण बसलेला आहे तर P बसलेला आहे. Qच्या समोर कोण बसला आहे, P बसला आहे. तर ही याची उजवी बाजू आणि ही डावी बाजू. आता पुढे काय म्हणते तर Q हा T च्या उजव्या बाजूस पहिला आहे. Q हा T च्या उजव्या बाजूस, म्हणजे जर आपण T इथं बसवला तर ही याचा डावी बाजू होणार, ही उजवी बाजू होणार आणि T च्या उजव्या बाजूला पहिला Q होणार. म्हणजेच आणि R च्या बाजूस पहिला बसलेला आहे, उजव्या बाजूस पहिला आणि R च्या डाव्या बाजूस पहिला. म्हणजेच आपण जर इथं R घेतला सपोज तर ही याची डावी बाजू असणार, ही याची डावी बाजू असणार आणि ही उजवी बाजू असणार. म्हणजे R च्या डाव्या बाजूस Q बसलेला आहे आणि T च्या उजव्या बाजूस Q बसलेला आहे. म्हणजे हा फिक्स झाला, ठीक आहे. आता समोर P हा
यूच्या डाव्या बाजूस पहिला, पी हा यूच्या डाव्या बाजूस, म्हणजेच ही डावी बाजू. इथं जर आपण यू घेतला, यूच्या डाव्या बाजूस पहिला, आणि आपल्याकडे एकच उरला यसच्या उजव्या बाजूस पहिला, म्हणजे याच्या डाव्या बाजूस पहिला आहे, याच्या उजव्या बाजूस पहिला आहे, हा पी. तर आता प्रश्न काय विचारला ते बघूया आपण. पी आणि आर यांच्यामध्ये कोण आहे? आता हा झाला पी आणि हा झाला आर, यांच्यामध्ये आपल्याला यस दिसत आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3 यस आहे. पी आणि आर, पी आणि आर यांच्यामध्ये आर बसलेला आहे, आर बसलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, मालिकेत पुढे येणारा अंक कोणता? आपल्याला एक मालिका दिलेली आहे जी की नंबर सिरीज आहे, ती आपण लिहून घेऊया. 8, 27, 64, 125 आणि समोर कोणती येईल हा विचारलेला आहे. तर मालिका लिहित असताना आपल्या एक लक्षात आलं असेल, हा 2चा घन आहे, हा 3चा घन आहे, आणि हा 4चा घन आहे, आणि हा 5चा घन आहे, म्हणजे समोर येणारा हा 6चा घन असला पाहिजे. आणि 6चा घन हा आपल्याला माहिती आहे 216 असतो, म्हणजेच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असेल. प्रश्न क्रमांक 9, 4:48 घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल, असा हा प्रश्न आहे. हा प्रश्न क्लॉक या टॉपिकवरील आहे. जर या टॉपिकची सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा, निश्चितच तुमच्यासाठी मी तो पण व्हिडिओ घेऊन येईल. तर आपल्याला माहिती आहे, यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. अँगल म्हणजेच कोन बरोबर 11/2 m वजा 30h, म्हणजेच आपल्याला इथं 4 हा तास दिलेला आहे, म्हणून हा हवर होईल आपल्यासाठी, ज्याला आपण एच म्हणू, आणि यम हे 48 आहे, म्हणजेच हे मिनिटे आहेत. आता ही जे व्हॅल्यू आहेत, या आपण या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून देऊ, म्हणजेच अँगल बरोबर 11/2 गुणिला मिनिटाच्या जागी 48 वजा 30 गुणिला इथं येणार हवर, जे की आपल्याला किती आहे 4 दिलेले आहेत, 4. म्हणजेच आपण आता समोर सॉल्व करणार. इथं हे 2ने भाग जाणार याला, म्हणजे बे एक बे, आणि याची अर्धी होऊन जाईल 2 4 24. इथं शिल्लक राहील 11 गुणिला 24 वजा बाकीचं चिन्ह, हे यांचा गुणाकार होऊन जाणार, म्हणजे 0 0 4 त्रिक 12, इथं 120 येईल. आता आपल्याला 11 आणि 24चा गुणाकार करायचा, तर आपण करून टाकूया. 11 चूक 44, 44 4 हातचे आले 4, 11 दोन्ही 22, 22 आणि 4 26, म्हणजेच याचे उत्तर येईल 264. आणि हे राहिलेला आपला 120, हे जर याच्यातून गेला तर 4×4, 6तून 2 गेले 4 राहिले, आणि 2तून 1 गेला 1 राहिला, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर हे 144 अंश येईल, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे. म्हणजेच आपला जो मिनिट काटा आणि तास काटा याच्यातला होणारा अँगल असेल, तो कितीचा असेल 144चा असेल. प्रश्न 10, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण पहिले त्रिकोण काढून घेऊया.
हा आपण त्रिकोण काढला. आता आपण याला नंबरिंग देऊया. जसं की हा 1 2 आणि हा 3, हे 2 3 4 आणि हा 5. काहीच करायचं नाही, या दिलेल्या नंबरिंगला अधिक करून घ्यायचं. म्हणजेच कसे करायचं बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 आणि वरचे राहिलेले अधिक 2 अधिक 3 यांच्या जोड्या करायच्या. हे 3, हे 7 आणि हे 7 आणि हा 3. म्हणजेच हे 3 अधिक 7 अधिक 7 अधिक 3 यांच्या पुन्हा जोड्या करायच्या. या दोघांची बेरीज करायची, या दोघांची बेरीज करायची. ते 10 अधिक 10 आणि या दोघांची बेरीज म्हणजे आपल्याला एकूण त्रिकोणांची संख्या ही 20 भेटलेली आहे. किती? 20. एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? एकूण त्रिकोणांची संख्या बरोबर 20. म्हणजेच अशा पद्धतीने त्रिकोण मोजावे. प्रश्न 11वा, योग्य निष्कर्ष ओळखा. विधान आणि आपल्याला निष्कर्ष दिलेला आहे. म्हणजेच हा जो टॉपिक आहे हा वेन डायग्राम मधला प्रश्न आहे. तर आपण बघूया काय म्हणतो. आपण याच्यात निष्कर्ष बघूया पहिले, विधाने बघूया पहिले. विधान. अविधान काय म्हणते, तर सर्व नद्या, म्हणजेच की ज्या नद्या आहे, या ज्या नद्या आहे या सर्व तलाव आहेत. या सर्व काय आहेत? तलाव आहे. आणि ब नंबरच काय म्हणते आता बघूया. सर्व तलाव, म्हणजे सर्व तलाव हे काय आहे? महासागर आहे. महासागर. म्हणजेच ही आपली व्हेन डायग्राम तयार झाली. आता आपण कोणते निष्कर्ष योग्य आहे आणि कोणते अयोग्य आहे हे बघणार. जसं की आपला पहिल्या नंबरचा निष्कर्ष काय म्हणतो, सर्व नद्या महासागर आहे. म्हणजेच नद्या हा इथं आहे आणि सर्व नद्या या महासागर आहे, हे बरोबर आहे. म्हणजे हा योग्य पर्याय आहे, हा निष्कर्ष योग्य आहे. आणि 2 नंबरचा निष्कर्ष म्हणतो काही महासागर तलाव आहे. काही महासागर तलाव आहे म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 चा निष्कर्ष सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच आपलं या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3, पर्याय 1 व पर्याय 2 दोन्ही योग्य आहे. हे दोन्ही योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12. पुढील वर्णमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. म्हणजेच हे पण एक मालिका आहे. मालिका सॉल्व करणं काही भारी नसते. म्हणजेच ए, सी, ई आणि जी समोरची कोणती असेल. तर आता आपल्याला माहिती आहे ए चा नंबर 1 आहे, सी चा नंबर 3 आहे, ई चा नंबर 5 आहे, जी चा नंबर 7 आहे. म्हणजे जिथं काय होत आहे, तर हा कितीनं समोर गेला, तर हा 2 न समोर गेला. हा कितीनं समोर गेला, तर 2 न गेला. हा कितीनं गेला, तर 2 न गेला. याच्यात 2 टाकल्यावर इथं 9 येईल. म्हणजेच 9 नंबरला काय आहे, तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर हे आय असेल, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसत आहे. प्रश्न क्रमांक 13. सविताचा जन्म शनिवारी दिनांक 4 सप्टेंबर 1993 ला झाला, तर तिचा 3रा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल, असं आपल्याला विचारले आहे. हा प्रश्न हा कॅलेंडर या घटकावरील आहे. कॅलेंडर या घटकावरचे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ लागत असतील तरी सुद्धा तुम्ही कमेंट करा, मी ते पण तुमच्यासाठी घेऊन येईल आपल्या या GK मराठी या यूट्यूब चॅनलला. त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण प्रश्न बघूया. आता ही जी सविता आहे, हिचा जन्म हा 4 सप्टेंबर 1993 ला झाला.
जी की ती 0 वर्षाची होती. किती वर्षाची होती? 0 वर्षाची. तिचा जन्म या साली झाला आणि ती त्या साली 0 वर्षाची होती. मग आपण पुढच्या ह्याच्यात आलो, म्हणजे 4 सप्टेंबर 1994 मध्ये आलो आपण. आणि वार हा, तिच्या जन्माचा वार हा शनिवार होता. शनिवार. आता या दिवशी दिवस एकने समोर जाणार, म्हणजेच आज रविवार असणार आहे की तिचा पहिला वाढदिवस. ठीक आहे. मग आपण आणखीन समोर आलो, 4 सप्टेंबर 1995 हा पण दिवस एकने समोर जाणार, म्हणजेच इथं सोमवार येणार. हा तिचा दुसरा वाढदिवस. हा तिचा कितवा वाढदिवस? दुसरा वाढदिवस. आणि आपण समोर जाणार कारण आपल्याला तिसरा वाढदिवस पाहिजे. मग हा असेल तिचा तिसरा वाढदिवस, 4 सप्टेंबर 1996. म्हणजेच दिवस येथे 2ने समोर जाणार, कारण आपल्या येथे 29 फेब्रुवारी म्हणजेच हे लीप वर्ष आलेलं आहे, म्हणून इथे दिवस 2ने समोर जाणार. एक्स्ट्रा त्याच्यातनी 2 आहे म्हणून हा दिवस 2ने समोर जाणार, म्हणजेच मंगळवार. आणि हा असेल बुधवार. म्हणजेच हा तिचा तिसरा वाढदिवस असेल. तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल? तर तिचा तिसरा वाढदिवस पर्याय क्रमांक 1 बुधवारी असेल. प्रश्न क्रमांक 14 आपल्याला इथे विचारलेले आहे, सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर आपण पहिले तर तो काढून घेऊया. 7, 74, 5, 12, प्रश्नचिन्ह 3, 15, 306, 9 हा असा बॉक्स आहे. आता इथं 74 आहे, इथं 306 आहे, म्हणजे निश्चितच या दोघांमध्ये काहीतरी क्रिया झाली असेल. निश्चितच या दोघांमध्ये काहीतरी क्रिया झाली असेल, म्हणून ही संख्या आलेली आहे मोठी. मग आपण बघूया. मग आपण एक करून पाहूया. 7चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर 7चा वर्ग आपल्याला माहिती आहे 49 आणि 5चा वर्ग आपल्याला माहिती आहे 25. या दोघांची बेरीज जर केली, 9 4 14, 14शी 4 हातचा आला 1, 4 4 आणि 2 6 आणि हा हातचा हा होतो 7, म्हणजे 74 आले. म्हणजेच आपले हे जे इक्वेशन म्हणजे आपण जे बसवत आहे लिंक ती बरोबर आहे. आता पुढे ती लागू होते का ते बघूया आपण. म्हणजेच हा 15 आणि हा 9 यांचा वर्ग करून बघूया. म्हणजे 15चा वर्ग अधिक 9चा वर्ग बरोबर आपल्याला माहिती आहे या 15चा वर्ग 225 आहे आणि 9चा वर्ग 81 आहे. या दोघांची बेरीज केली तर 5 आणि 1 6 होतात, 2 आणि 8 10 होतात, 10शी 0 हातचाला 1 आणि 2 आणि 1 3 होतात, म्हणजे 306. ही आपली जी लिंक आहे ती इथं फॉलो करत आहे. म्हणजे निश्चितच इथं काय असेल तर 12चा वर्ग अधिक 3चा वर्ग बरोबर 12चा वर्ग 144 आणि 3चा वर्ग 9. म्हणजेच या दोघांची ती बेरीज होणार, जे की 9 आणि 4 इथं 13, 13शी 3 हातचाला 1, 4 आणि 1 5 आणि हा जशास तसा, म्हणजेच 153 आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी 153 पाहिजे. आजचा शेवटचा प्रश्न क्रमांक 15 पी हा क्यू पेक्षा उंच आहे. ही पण एक पझल स्वरूपाचीच गणित आहे, जे की आपण बघूया. पी हा क्यू पेक्षा उंच आहे, म्हणजे पी हा क्यू पेक्षा उंच आहे, याच्यापेक्षा पी उंच आहे, म्हणून आपण याला देऊया. समोर वाचूया. आर हा क्यू पेक्षा लहान आहे. आर हा क्यू पेक्षा लहान आहे, म्हणजे क्यू जर एवढा असेल तर आर हा
निश्चितच त्याच्यापेक्षा लहान असेल, म्हणजेच हा एवढा असेल. ठीक आहे. आणि यस आणि टी हे सारखी उंचीचे आहेत. यस आणि टी हे सारख्या उंचीचे आहे, पण काही लिंक लागत नाही म्हणून ते वाक्य स्किप करायचं. टी हा क्यू आणि आर या दोघांपेक्षा उंच आहे. टी हा क्यू आणि आर या दोघांपेक्षा उंच आहे म्हणते. टी क्यू आणि आर या दोघांपेक्षा उंच आहे. कोण? टी. या दोघांपेक्षा उंच आहे. कोण? तर टी. पण पी पेक्षा उंच आहे असं सांगितलेलं नाही. म्हणून पुढे काय आहे ते बघूया. तर मग सर्वात लहान कोण? तर आपल्याला निश्चित माहिती आहे सर्वात लहान हा आर असेल. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर अशा प्रकारे आजचे आपले 15 क्वेश्चन जे की बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरील होते ते समाप्त होतात. आणि आपण अशाच प्रकारे तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊया. त्यासाठी तुम्ही आपल्या GK मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.